नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ करण्याच्या माग कारण काय तर हा व्हिडिओ खूप माहितीचा आहे। तर कोंबड्यांच्या पोटात जंत होते, तर ते जंत आपण घरगुती उपाय करून कसं कमी करायचं, तर त्याच्यावरती मी आज हा व्हिडिओ केलेला आहे। तर काही वेळेला काय होतं की आपण काय करतो, कोंबड्या आपल्या आहे ना म्हणजे अशा बाहेर उकिरड्यावरती इकडं तिकडं जातात, घाण खातात। परत ते पहिलं कारण एक झालं। दुसरं कारण म्हणजे कसं की आपण जे खाद्य वापरतो तर ते सुरक्षित जागेत न ठेवल्यामुळे त्याला आहे ना काही वेळेला बुरशी लागते, तर त्या बुरशीमुळे सुद्धा आहे ना कोंबड्यांना आहे ना पोटात जंत होऊ शकतात। आणि तिसरं कारण म्हणजे काय आहे की आपण जी पाण्याची आपण भांडी ठेवतो तर ती वेळेवरती न घासल्यामुळे सुद्धा आहे ना त्याच्यामुळे सुद्धा आहे ना पोटामध्ये त्यांच्या जंत होतात। आणि त्याच्यामुळे आहे ना काय करायचं आपल्याला आज, तर त्याच्यावरती घरगुती उपाय करायचा आहे। आता आपण मेडिसिन ज्या टायमाला जास्ती प्रमाणात आपल्या कोंबड्यांना होतं त्यामुळं आपण काय करतो की बाहेरचे मेडिसिन आणतो, त्याच्याने तर फरक पडतो। आपण आपल्याला घरी आपल्या रोग येण्याच्या आधी आणि त्याच्यामुळे ना रोग येण्याच्या आधी आपण आपला घरगुती उपाय ते जेणेकरून आपल्या घरी तो कोंबड्यांवरती रोग आला नाही पाहिजे, म्हणून आपल्याला तो आहे ना उपाय करायचा आहे, आपला घरगुती उपाय करायचा आहे। तर त्याच्यामध्ये कसं आहे की आज आपण आहे ना लिंबाच्या पाल्याचा आहे ना त्यांना रस आणि त्याचा काही वेळेला काय होतं की त्याचे ना 3 प्रकारामध्ये केलं जातं। आता लिंबाचा पाला जर आपण टाकला तर आपल्या कोंबड्या त्या खात नाही, तर लिंबाचा पाला आहे ना वाळवून त्याची आहे ना पावडर करून आपण ती खाद्यामधून सुद्धा देऊ शकतो, आणि त्याचा आहे ना रस करून सुद्धा आहे ना पाण्यामधून सुद्धा देऊ शकतो। तर आपण खाद्यामधून त्याचं प्रमाण आहे ना कसं द्यायचं, तर ते मी तुम्हाला प्रथम सांगते की 1 किलो खाद्यामध्ये आहे ना 2.5 मिलीग्रॅम ती पावडर मिक्सरमध्ये वाळून करून 1 किलो खाद्यामध्ये आहे ना की 2.5 ग्रॅम ती टाकायची, त्याच्यापेक्षा जास्ती पण नाही। आणि पाण्यामध्ये जर द्यायचं जर झालं तर 1 लिटर पाण्यामध्ये आहे ना आपण 10 ml आहे ना ते जे मिक्सरमधून आपण जे पेस्ट केलेली आहे तर ती पाण्यातून द्यायची। तर ते कसं पाणी वाटं आणि खाद्य वाटं त्यांच्या पोटात जातं। आणि एक तर त्याचं मुख्य कारण काय आहे की आपल्या शेडवरती जे बाहेरून पण लोक येतात ना त्याच्यामुळं सुद्धा आहे ना कोंबड्यांना आहे ना हे होतं, म्हणजे आजारी पडतात कोंबड्या। त्यांच्या पायावाट सुद्धा बाहेरची धुळीमुळे सुद्धा त्यांच्या पोटात पण जंत होऊ शकतात, बाहेरून जे येतात ते लोक आपल्याकडे। तर ते होऊ नये म्हणून हा उपाय करायचा। आता कसं आहे जग खूप पुढं चाललेलं आहे, पण त्याच्यामुळे ना आपल्याला घरगुती उपाय पण करणं गरजेचे आहे। मेडिसिननं तर फरक पडतोच आहे, पण आपला तो रोग असा आहे की कोंबड्यांना जर झाला ना तर कोंबड्या आहे ना काय करतात की असं सुस्तावल्यावानी आहे ना एका बाजूला बसतात। आणि जंतामुळं काय होतं की त्यांचं खाद्याचं प्रमाण पण खूप कमी होतं, आणि खाद्याचं प्रमाण कमी झालं की झपाट्याने कोंबड्यांची वाढ आहे ना खूप कमी होते। तर ते होऊ नये म्हणून आपल्याला आहे ना प्रथम की आपल्या कोंबड्यांना आहे ना होऊ नये म्हणून हे आपल्याला आज द्यायचंय। तर मी देणार आहे, तर ते बघा मी कसं देते तुम्हाला दाखवते। याचं एक तात्पर्य काय आहे की आपण आहे ना आपल्या कोंबड्यांना जर जास्ती प्रमाणात जर झालं तर आपण तर मेडिसिनने तर फरक पडतोच, पण ते होऊ नये आणि तो रोग आपल्यापर्यंत येऊ नये, आपल्या कोंबड्या चांगल्या तंदुरुस्त राहावा खाद्य खाऊन एकदम म्हणजे हे राहा। तर त्यांची आहे ना काय होतं की शीट आहे ना काही वेळेला पातळ होती की शीटावाट सुद्धा त्यांचे आहे ना जंतू आहे ना बाहेर येतात, आणि त्या जंतूमधून सुद्धा बारीक बारीक आळ्या आहेत ना दुसऱ्या पण कोंबड्या आहेत ना त्यांची शीट खाल्ले की त्या पण कोंबड्यांना होतं। तर त्याच्यामुळे आहे ना ते होऊ नये त्यांच्याकडे बारकाव्याने लक्ष देणं पण गरजेचं आहे, आणि तो रोग येऊच नाही आपल्या शेडवरती, म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर मी आहे ना आहे ना ही पेस्ट केलेली। आता मी तुम्हाला पाला टाकते कोंबड्यांना, तर पाला बघा ती खाऊ शकणार नाहीये,
एवढं ह्याच्यात पाला आहे ना खात नाही जास्ती, पण आता हे जर आपण जर दिलं ना पाण्यातून, पाला खाणारच नाही इथलं करून ते, पण हे जर आपण जर पाण्यातून जर दिलं तर त्यांच्या पोटात थोडं का होईना प्रमाणात ते जाईनच. तर आपण 1 लिटर पाण्यामध्ये आहे ना हे आहे ना 10 ml आपण टाकणार आहे की दिवसभरातून त्यांच्या थोडं जरी पोटात गेलं तरी ते प्रमाण यायच्या आधीच त्यांचं म्हणजे येणारच नाही म्हणून द्यायचे. आता आहे ना हे मी पाणी करून घेतलेलं आहे. तर हे आहे ना एक शिरीष आहे ना, तर ही 5 ml ची आहे आणि हे पाणी घेतलंय मी 5 लिटर. 5 लिटर पाण्यामध्ये आहे ना हे 5 ml चं शिरीष आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ना आपण एक 10 हे सोडणार आहे हे करून पेस्ट. तर हे बघा, आणि जास्ती प्रमाण नाही द्यायचं. आता लिंबाच्या पाल्याचं तर तुम्हाला महत्त्व तर माहिती आहे, काही सांगण्याची गरज नाहीये. कारण का की आपल्याला सुद्धा पण कधी कधी काय पित्त वगैरे जर झालं तर आपण पण 1 चमचा लिंबाच्या पाल्याचा जर घेतला तर आपल्याला सुद्धा आहे ना बरंच प्रमाण आपलं पण कमी होतं, पित्ताचं कमी होतं, पोटदुखीचं कमी होतं. तर आता मी आहे ना 5 लिटर पाण्यामध्ये आहे ना हे घेतलेलं आहे. तर ते मी कोंबड्यांना देणार आहे. तर व्हिडिओ आहे ना क्लिप न करता आहे ना संपूर्ण व्हिडिओ बघा आणि भरपूर जणांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण आपल्या कोंबड्यांची तर काळजी तर घेतलीच पाहिजे. त्या बघा कोंबड्या पाणी प्यायला लागल्या. खाद्यामधून पण दिलं ना तर भरपूर प्रमाणात फरक पडतो खाद्यातून सुद्धा. आणि लिंबाचा पाला बघा मी टाकलाय, तर तो लिंबाचा पाला आहे ना खात नाहीत कोंबड्या, म्हणून पाण्यातून आणि खाद्यातून पावडर करून लिंबाचा पाला कवळा कवळा आहे ना असा काढायचा लिंबाचा पाला आणि त्याचं आहे ना वाळून आहे ना त्याची पेस्ट करायची आणि ती खाद्यातून द्यायची. म्हणजे खाद्यातून सुद्धा त्यांच्या पोटामध्ये भरपूर प्रमाणात जातं. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.